आणि यानंतर एक मोठी बातमी पिंपरी चिंचवडमधनं आहे। ही बातमी आपण बघणार आहोत। पिंपरी चिंचवडमधनं एक महत्त्वाची बातमी हाती येते। एक अपघात झालेला कालच्याच दिवशी आणि त्या अपघातासंदर्भातलीच ही बातमी आहे। पिंपरी चिंचवडमधनं पोलिसांनी या संदर्भात घातपाताचा संशय व्यक्त केलेला होता। एका गाडीला आग लागली, 4 जणांचा होरपळून मृत्यू झालेला होता आणि हा केवळ अपघात नाही तर हा घातपात असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टीने तपासही सुरू झालेला होता। पिंपरीमध्ये वाहत जळीत कांड प्रकरणी ही महत्त्वाची माहिती आता समोर येते। सर्वांना जाळून मारण्याचा कट होता अशी शक्यता सूत्रांकडून आता व्यक्त केली जाते। हा अपघात नाही तर हा घातपात असू शकतो असा सुद्धा एक अंदाज व्यक्त झाला। पोलिसांनी सगळ्यात आधी अंदाज व्यक्त केला आणि त्या दृष्टीने तपासाची पावलं सुद्धा पोलिसांनी उचलली। यामध्ये चालकच आरोपी असल्याचं आता समोर आलंय। गाडी थांबवून या चालकानं आग लावल्याची माहिती समोर येते। प्रिंटिंग प्रेसमध्ये जे केमिकल वापरलं जातं ते केमिकल ड्रायव्हरनं आणून ठेवलेलं होतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ड्रायव्हरने गाडीतनं उडी मारली। पहिल्यांदा ड्रायव्हरच्या सीटच्या इथेच धूर येऊ लागला किंवा आग लागली, त्यानंतर ड्रायव्हर गाडीच्या बाहेर पडला आणि हा प्रचंड मोठा अपघात झाला। या अपघाताची आणि या जळीत कांडाची दृश्य ही प्रत्येकाला हादरवणारी होती। सर्वांना पहिल्यांदा हेच वाटलं की हा एक अपघात आहे, पण या अपघातामध्ये आता घातपाताचं कनेक्शन सुद्धा समोर आलंय। वैभव सोनवणे आपल्याला अधिक माहिती देतील। वैभव, काय नेमका प्रकार आहे? अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। जनार्दन हवर्डीकर नावाचा जो चालक आहे या गाडीचा, त्यानं आपल्याला मजुराची कामं सांगतात याचा राग धरलेला होता मालकावरती किंवा हे कर्मचारी जे आहेत त्यांच्यावरती। आणि याच प्रिंटिंग प्रेसमध्ये जे थिनर वापरलं जातं, केमिकल जे वापरलं जातं ते केमिकल त्यानं भरून गाडीमध्ये ठेवलेलं होतं आणि हिंजवडीमध्ये आल्यावरती वारजावून निघून ही गाडी जी आहे ती या सगळ्या 12 कर्मचाऱ्यांना घेऊन हिंजवडीमध्ये आले। प्रक्रिया सुरू आहे। आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे, तो इंज्युर्ड आहे, त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत। कारण काय झालं आणि यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले, काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले। आरटीओच्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट्स असतात त्याबद्दल। फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणि इंट्रोगेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे, ज्या बसमधून तो घेऊन जात होता रोज, त्यांचे वाद होते। दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता, तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात, या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता। या सगळ्या टेस्टिमनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। पुन्हा नेमकं मारायचा उद्देश होता की सगळ्यांनाच? ही तपास सुरू आहे आता। यामध्ये त्याचा प्राथमिक 3 ते 4 लोकांवर जास्तीचा राग होता। आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल। त्यांचाच मृत्यू झालाय की ते वाद बचावले आणि ते दुसऱ्यांचा बचावलेले आहेत। मागे बसलेले जे 4 आहेत त्यांचा मृत्यू झाला। मागचा डोर का ओपन झाला नाही? इमर्जन्सी एक्झिट असतो, तो डोर का ओपन झाला नाही? त्याच्यामध्ये कुणाच्या म्हणजे ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे। जशी इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि आम्हाला फर्दर रिपोर्ट्स येतील त्याच्यामध्ये आम्ही ते क्लिअर करू। या सगळ्या घटनेला अंजाम कसा, म्हणजे कुठे दिला त्याच्या डोक्यात? या घटनेला त्यांनी आगपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पानटपरी आहे तिथून विकत घेतली होती। त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज 1 ला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनीच्या अलीकडे त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपाताचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे। आणि फेज 1 मध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे तिथं त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि 1 वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज 1 च्या तमन्ना सर्कल नंतर उताराकडे डसॉल्ट सिस्टीम कडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे। कधी ठरवलं होतं त्यानं? काय प्लॅनिंग कधीपासून चालू होतं याबाबत काही आले का? प्लॅनिंग बाबत अजून सखोल आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे। इंट्रोगेशन मध्ये आम्हाला ते समजेल। तर पण त्या सांगा की दिवाळीमध्ये त्याला पैसे बोनस दिला गेला नव्हता, हाही राग होता? ते ओनरचा राग होता किंवा काय, म्हणजे कोणत्या रागात नाही याचं या सगळ्या नाही, ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाहीये।
प्रायमोपेसी हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचं आणि त्या आरोपीचं जनार्दन अंबर्डीकर यांचे डिस्प्यूट्स होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे. आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीम कडून अकाउंट ब्रांच कडून करू. आता हा जो याची काय पार्श्वभूमी आहे का गुन्हेगारी किंवा काय आहे? नाही याची पार्श्वभूमी नाही आहे. मेंटली काय डिस्टर्ब वगैरे नाही आता सध्या तरी आम्हाला काय असं दिसून आलं तर हा परमनंट एम्प्लॉय होता की कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉय होता त्या कंपनीचा? ते व्हेरीफाय करून सांगतो. ते नाही सांगितलं तर त्याने अचानक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि पटकन आगपेटी टाकली. आगीचा पहिला भडका उडल्यानंतर कॅओस तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली. केमिकल जखमी आहेत आणि त्यांच्या 6 लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते. एक अत्यवस्थ होता. डीप इंजुरीज ज्याला होत्या ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत, अंडर ट्रीटमेंट आहे. सर ब्रेकथ्रू कसा मिळाला? किती टीम काम करत होत्या त्याबद्दल एकदा परत सांगा. यामध्ये सिनियर पी हिंजवडी श्री थोरात आणि क्राईम पीआय तसेच डिटेक्शन ब्रांचची टीम होती आणि सब इन्स्पेक्टर काळे ज्यांनी या ईडी मध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं होतं. या सर्व टीम्स काम करत होत्या आणि टेक्निकल एव्हिडन्सवर टेक्निकल थिंग्सवर आम्ही ब्रेक थ्रू मिळवलेला आहे. केमिकल कंपनीतनं घेतलं होतं का त्यांनी? हो, बेन्झिन सोल्युशन केमिकल जे प्रिंटिंग मध्ये लागतं ते कंपनीतून त्याने आदल्या दिवशी 1 लिटर सर, त्याचे काही CCTV वगैरे आहेत का कंपनीमध्ये किंवा केमिकल वगैरे घेऊन येतो असं काही त्याचे ते CCTV? मी व्हेरीफाय करतोय. ते इंट्रोगेट करतो. बाईक आम्हाला व्यवस्थित करावं लागेल. हिंदी पण नाही. हिंदी में जानना चाहेंगे यही बात हिंदी में जानना है पूरा क्या क्या पाठिंबा घ्या थोडं पाठिंबा घ्या ना.